रिअल इस्टेट इज द मेन पॉईंट. पैसा वाढवायचा आहे, पैसा मिळाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एखादी रिअल इस्टेट घेत नाहीत आणि विकत नाहीत तोपर्यंत तुमच्यापाशी पैसा येणारच नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आज एखादा प्लॉट घ्यायचा आहे, एखादी साईट घ्यायची, एखादी जमीन घ्यायची आहे, तर तिथं जा, पॉईंटवर जा, पहा काय रेट सांगते, विचारा. जास्त रेट असेल तर थोडं कमी होतंय का पहा. नसेल होत, तुमच्याकडे बजेट नसेल तर तुमच्याच्यानं काही तडजोड होत असेल तर ठीक आहे. नसेल तर तडजोड होत तर तुम्ही एखादा पार्टनर करा, एखाद्या बँकेची मदत घ्या, फायनान्स करा. आणि हेच जर समजा इंटरेस्ट रेट जर तुम्हाला जास्त वाटत असतील फायनान्सचे, तर बँकेकडून काही लोन मिळतं का पहा आणि ती प्रॉपर्टी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. कारण मित्रांनो, प्रॉपर्टी घेण्यासाठी जर तुम्ही उशीर कराल, प्रॉपर्टी घेण्यासाठी जर तुम्ही लेट कराल, माझ्यापाशी पैसे आल्यानंतर घेऊ असं जर तुम्ही म्हणाल, तर आज जे तुमचे पैसे आहेत मित्रांनो, हे पैसे तेवढेच राहणार आहेत. रिअल इस्टेटचे पैसे दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. रिअल इस्टेट मी आज घेतो उद्या घेतो असं म्हणू नका. रिअल इस्टेट आज घ्या आणि नंतर वाट पहा. रिअल इस्टेट मी पैसे आल्यानंतर घेईल आणि तोपर्यंत मी वाट पाहिल असं म्हणू नका. रिअल इस्टेट आज घ्या आणि नंतर वाट पहा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, दिवसेंदिवस जमिनीची रेट वाढत चाललेले आहेत. हे काँक्रीट आज दिवसेंदिवस वसत आहे. आज प्रत्येक सिटीला दरवर्षी 5-5, 10-10 एकर जमीन प्लॉटिंग खाली चाललेली आहे. मग उद्या काय तुम्ही प्लॉटवर शेती करणार आहेत का? प्लॉटवर शेती करणार आहेत का? नाही ना. मग शेत जे प्लॉटमध्ये राहणारे माणसं आहेत त्या माणसाला पोटाला खायला तर भाकर लागेल ना, त्या पोटाला खायला तर चपाती लागेल ना, त्या पोटाला खायला तर व्हेजिटेबल लागेल ना, फूड लागेल ना. मग ते कुठून येईल? स्लॅपवर उगल? नाही ना. ही गोष्ट लक्षात घ्या. जमीन ही काळी माती, ही काळी आई, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही गावं आहेत, त्या गावामध्ये काही तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये काही महानगर आहेत, त्या महानगरामध्ये 2-2, 5-5, 10-10 एकर जमीन प्लॉटिंग खाली चालली आहे. काँक्रीट खाली चाललेली मित्रांनो, काँक्रीट खाली चालली. आणि काँक्रीट खाली जमीन परत काय आपण उकरून नाही काढणार. कारण तिथं जर 10-10 मजली टॉवर जर उभे राहिले तर त्या बिल्डिंग आपण नाही पाडणार. आणि जरी बिल्डिंग पाडली तर एक पाडतो, 2 पाडतो, सगळ्या बिल्डिंग नाही पाडू शकत. माणसानं राहायचं कुठं हा प्रश्न आहे पुन्हा. त्यासाठी बिल्डिंग बांधली, ती जमीन कायमची संपली. जिथं घर बांधलं ती जमीन कायमची संपली. जिथं हायवे झाला ती जमीन कायमची संपली. जिथं रस्ता झाला ती जमीन कायमची संपली. जिथं तळ झालं ती जमीन कायमची संपली. त्यासाठी जमिनीचं महत्त्व लक्षात घ्या आणि आपल्या काळी आईला जपा. आणि आपल्या काळी आईमध्ये आज काय चाललंय याचा थोडासा शोध घ्या. आज ह्या जगामध्ये सर्वत्र अत्याचार आहे, कुठेतरी हिंसेचं वातावरण आहे, कुठेतरी ॲक्सिडेंट होतो आहे, कुठेतरी अटॅकनं माणसं मरत आहेत, कुठेतरी क्रूर हत्या कांड होत आहे, कुठेतरी बलात्कारच्या केस वगैरे किंवा खूप असं व्यसनाधीनता, खूप असं जर्जर वातावरण होत आहे. अत्याचार, हिंसाचार, बेकारी ही खूप होत आहे. हे जेवढं तुम्हाला बाहेरच्या जगात दिसतं ना मित्रांनो, तेवढंच आज आपल्या मातीमध्ये होत आहे. वाटेल ते औषधं, वाटेल ते खतं, वाटेल ते विडीसाईड, वाटेल ते फर्टिलायझर, पेस्टिसाईड, फंगिसाईड, काय 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 नावं, एन्झाईम, ॲसिड, वाटेल ते आपण आणून टाकायला लागलो. मग मित्रांनो, ती जमीन बोलत नाही का आपल्याला? ती जमीन आरोळी ऐकू येत नाही का आपल्याला? ती जमीन चिरडाय लागली, ती समजत नाही का आपल्याला? ती जमीन ओरडाय लागली, तिचा आवाज ऐकू येत नाही का आपल्याला? ती जमीन म्हणायली, अरे बाळा, माझ्यावर तू अत्याचार एवढा का करायला लागलायस? अरे बाळा, मी आजपर्यंत तुझ्या पोटाला चांगलं धान्य खायला दिलं,
तुझे लेकरं बाळायला चांगलं पोषण मिळेल असं अन्नधान्य मी तुला उपलब्ध करून दिलं, तू माझ्यावर का अत्याचार करायला लागलायस? अशी चिंकाळी तिची ऐकू येत नाही का तुम्हाला? जमीन बोलत नाही का तुम्हाला? अहो, जमीन बोलते, कारण जमीन मृदा ही जिवंत आहे, माती ही जिवंत आहे. मृदा मातीचा अर्थ काय आहे? सॉइल, सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ. हजारो लाखो करोडो जीवो की माँ म्हणजे सॉइल. समजून घ्या. सॉइल, सॉइलचा अर्थ जिवंत आहे. कारण सॉइल पंचमहाभूतामधील एक तत्व आहे, माता तत्व, आणि तिला म्हणतात सॉइल. माता तत्व याच्यामुळे म्हटलंय मित्रांनो, ते मातृत्व आहे. तिथं मातृत्व आहे म्हणजे तिथं जीवनाची निर्मिती होते आहे, नवनिर्माण तिथून होत आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी अवलंबून आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. हे त्या जमिनीत घडतं. म्हणून मित्रांनो, त्या जमिनीवर अत्याचार करू नका. आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानानं जे न्यूट्रिशन काढले ना, संशोधनात आलेले आज न्यूट्रिशन फक्त 13 आहेत. 13, 5, 5, 10 आणि हे 3, 13. तर 13 न्यूट्रिशन कोणकोणते आहेत? 13 न्यूट्रिशन कोणकोणते आहेत? 13च आहेत का? नाही. आपलं प्राचीन कृषीशास्त्र आहे ना, प्राचीन कृषीशास्त्रामध्ये आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत. मग 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत म्हणजे 108 प्रकारचे अणू पण आहेत. मग 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत, तर आज संशोधनात आले फक्त 13. तर 13 कोणते मी तुम्हाला आज सांगतो. तर 13 मुख्य अन्नद्रव्यामध्ये 3 येतात, नत्र, स्फुरद आणि पालाश. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 3 येतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि मायक्रोन्यूट्रल्स सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 7 येतात, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. 7 येतात. 6 आणि हे 7, 13. तर 13 प्रकारचे न्यूट्रिशन आज आधुनिक तंत्रज्ञानाने सांगितलेले आहेत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपण 13 न्यूट्रिशन टाकले जमिनीमध्ये, तर धान चांगलं येईल का? नाही येणार, कारण 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ते 108 प्रकारचे न्यूट्रिशन फक्त आणि फक्त आपल्याला मिळतात आपल्या गायीपासून. 108 प्रकारचे न्यूट्रिशन आपल्याला गायीपासून मिळतात. मित्रांनो, नवदुर्गा शक्ती आहे. हे 5 पंचमहाभूत आणि हे 4 नवदुर्गा शक्ती आहेत. नवदुर्गा शक्तीमध्ये प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी आणि 7वी कालरात्री, 8वी महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री. ह्या नवदुर्गा आहेत. ह्या नवदुर्गेनं पूर्ण विश्व बनवलं. ह्या नवदुर्गेनं पूर्ण विश्व बनवलं. ह्या नवदुर्गेनं अणूची निर्मिती केली. ह्या नवदुर्गेनं जीवाणूची निर्मिती केली. आणि ह्या नवदुर्गेनं नवदुर्गेपासून बनला कॉर्क. कॉर्क म्हणजे एनर्जी, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. कॉर्क. आणि कॉर्कपासून कॉर्क झाले हे 3, आणि त्याला जोडणारी एनर्जी आहे. तर एनर्जी आहे 3, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आणि त्याला म्हणतो आपण ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि त्यांच्या जी 3 शक्ती आहेत, जी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. मेल आणि फिमेल. मेल म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि फिमेल म्हणजे पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती. फिमेल. तर मेलला जोडली एनर्जी फिमेलची, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि त्याची मेल आणि इमेल एनर्जी. आणि मेल आणि इमेल एनर्जीपासून बनला कॉर्क. आणि कॉर्कपासून बनला परमाणू. परमाणूपासून बनला पदार्थ. आणि पदार्थापासून बनली ही पूर्ण सृष्टी. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, कॉर्क. कॉर्कपासून बनली एनर्जी. आलं लक्षात? एनर्जीपासून बनले परमाणू. परमाणूपासून बनला पदार्थ. आणि पदार्थापासून ही बनली पूर्ण सृष्टी. ही पूर्ण सृष्टी बनवली नवदुर्गेनं. आणि नवदुर्गेमधील प्रथम शैलपुत्री, तिने ग्रह निर्माण केले. द्वितीय जी आहे ब्रह्मचारिणी, तिला 2 ग्रहांमधलं अंतर मॅच केलं, गुरुत्वाकर्षण बल दिलं. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा. चंद्रघंटेनं ह्या ग्रहावरचा आवाज ह्या ग्रहापर्यंत पोहोचित केला चंद्रघंटा. चौथी कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे एक कोश निर्माण झाला. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा म्हणजे कोश निर्माण झाला. स्कंदमाता 4 आणि 5वीला स्कंदमाता म्हटलं. स्कंदमाता ह्या
तिन्हीला स्कंदमाता म्हटलं का? नाही आहे. तिला स्कंदमाता म्हटलं. स्कंदमाता म्हणजे माता. माता तत्व तिथं आलं, म्हणजे भूमी तत्व निर्माण झालं, पृथ्वी तत्व तिथं निर्माण झालं. आणि पृथ्वी तत्व तिथं निर्माण झालं तर पृथ्वी तत्व निर्माण झालं की तिथं नवनिर्माण जीवनाची उत्पत्ती तिथं निर्माण झाली. आणि जीवनाची उत्पत्ती निर्माण झाल्यानंतर पहिली पुन्हा 6वी शक्ती म्हणजे कात्यायनी, की जीवाची उत्पत्ती तिथं निर्माण झाली सृष्टीवर. सृष्टीवर जीवाची निर्मिती तयार झाली. आणि सृष्टीवर जीवाची निर्मिती तयार झाल्यानंतर तिथं जीवन निर्माण झालं. आणि जीवन निर्माण झाल्यानंतर मानवानं आहार विहार आणि प्रत्याहार, मानवानं काय खायचं, कसं खायचं आणि कधी खायचं हे तय करण्यात आलं. म्हणजे कात्यायनी, त्या कात्यायनीनं कातून दिलं की सिंहाचं खाद्य काय आहे, गाईचं खाद्य, गाईचं बैलाचं खाद्य काय आहे, चारा आहे, पशुचं खाद्य काय आहे, मानवाचं खाद्य काय आहे, हे ज्याची त्याला देण्यात आलं. मासे आहेत पाण्यामध्ये तर माशाचं खाद्य काय आहे, माशाचं खाद्य शेवाळ आहे, शेवाळ हे आहे. पाण्यामधील जे वात येणारं शेवाळ हे आहे. तर तसं मानवाचं खाद्य काय आहे, जनावराचं खाद्य काय आहे, पशुचं खाद्य काय आहे, जलचर प्राण्यांचं खाद्य काय आहे, वन्य प्राण्यांचं खाद्य काय आहे, वनस्पतीचं खाद्य काय आहे, हे सगळं तय करण्यात आलं. म्हणजे तिला कात्यायनी म्हणतात. कात्यायनी. आणि हा कात्यायनी झाल्यानंतर कालरात्रीनं तिला आराम दिला, शांतता दिली. सर्वत्र शांत शांत शांत. यहाँ पे सब शांती 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 शांती. कालरात्रीनं म्हणजे जर समजा मित्रांनो विचार करा, व्हिज्युअलायझेशन करा, आपण जर झोपलोच नाहीत तर चालेल का? नाही चालणार. 2 दिवस जागा राहून पहा. 24 तास आणि 24 तास 48 तास, 2 दिवस जागा राहून पहा. 2 रात्र झोपूच नका. ठरवा तुम्ही कामच करत राहा. चालेल का? नाही चालणार. म्हणून कालरात्री, ह्या कालरात्रीनं दिवस आणि रात्र निर्माण केली. दिवसा काम करा आणि रात्री आराम करा. दिवसा काम करा आणि रात्री आराम करा. आणि त्याच्यात 3 भाग पाडण्यात आले. 8, 8 आणि 8. हे 3 भाग म्हणजे काय? 8 1 8, 8 2 16, अतिरिक्त 24. दिवसाचे 24 तास, तर 8 तास माणसानं काम करावं, 8 तास स्वतःसाठी द्यावे आणि 8 तास आराम झोप घ्यावी. असं दिनचर्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा यावा. म्हणजे प्रत्येक पशुकडं पहा तुम्ही मित्रांनो, चिमण्या, कावळा, पशुपक्षी किंवा जलचर प्राणी किंवा इतरत्र किडे मुंगे मकोडे किंवा बैल जनावरं आपले किंवा वृक्ष, हे रात्री दिवस निघाला की आपलं खाद्य धुंडण्यासाठी निघतात आणि खाद्य आपलं आणून खाद्य खातात आणि पाणी पितात आणि मस्त एन्जॉय करतात. आणि मानव तर दिवसा बी खातोय आणि रात्री खातोय, चरतच राहिलाय. त्याला दिवस कळना, रात्र कळना. सकाळी खायला लागलाय नाश्ता म्हणून, दुपारी खायला लागलाय डिनर म्हणून, सांच्यापरी खायला लागलाय नाश्ता म्हणून, संध्याकाळी खायला लागलाय ढाब्यावर. 11 11 12